हरि ओम. हांव रवी भटमाम मंचेकल. श्रीमत्पयोनिधिनिकेतन चक्रपाणे भोगींद्र भोगमणि रंजित पुण्यमूर्ते योगीश शाश्वत शरण्य भवाब्धिवोता लक्ष्मींद्र सिंह मम देहि करावलंबहम. संस्थानाराध्य व्यासृपती नरशिवदेवाक तशींची हांगा मूलमठांत विराजमान जावन हांगा सगळे समाजाक अनुग्रह करता लक्ष्मी नरसिंहा सन्निधींत हांगाच्यो ग्रामदेव बिंदुमाधवाल्याक तशींची ब्रह्मेशाल्याक तशींची नवनीत श्रीकृष्ण परिवार देवाक वंदन करून घेवन तशींचे आमच्या समाजाक अनुग्रह केलो सर विजयन स्वाम्याक यादवेन स्वाम्याक राघवेन स्वाम्याक मनसाचे वंदन करून घेवन श्री संस्थानाचे यथ परंपरेक नमन करून घेवन ह्या पराभवनाव संवत्सरांत विशेष ह्या मूलमठा भितर जावन घेवन ना हांगा चातुर्मास व्रत घेवता जाल्यार आमगेर स्वाम्या श्रीमत संयमीन स्वाम्याले दिव्य चरण कमलाक वंदन करून घेवन हांगा ह्या मूलमठाचे बग्गे दोनी उतर उलोवच्याक इच्छ पावता. सहज आमकां श्री काशी मठ म्हूण घेवन मूलमठ यादवेन स्वाम्यान हांगा दिक्षा दिवन घेवन आमगेल्या स्वाम्याक हांगा विशेष जावन काशी मठ म्हूण तशें जाल्लें म्हणटाना ताजे नंतर हांगा आमगेले मस्त सकड यती परंपरा यती वरेण्य आमकां अनुग्रह करचे खातीरच केवळ समाजाचे बरेपणा खातीर जावन घेवन देवाल्यागी दिनो रात्री मागून घेवन आमकां अनुग्रह करता तशें जाल्लें. तांतूय श्री मूलमठा भितरी अत्यंत पवित्र जावन आशिल्लें अत्यंत श्रेष्ठ जावन आशिल्लें तशींची अत्यंत सानिध्यपूर्ण जावन आशिल्लें हांगा लक्ष्मी नरसिंह तशींची हांगाचे ग्रामदेव बिंदुमाधव तशींची ब्रह्मेश तशींची श्रीकृष्ण हांगा आराधना घेता आसत आमकां एक मना एक विशेष जावन घेवन एक संतोशाचे कित्याक म्हळ्यार एक कलियुगा भितर जेवन घेवन देव केन्नाय प्रत्यक्ष जायना म्हूण सांगता ते जाल्यार एक आमकां एक आमगेल मालगड स्वाम्याले तसली एक अनुग्रह तसल तपस्वी श्री राघवेन स्वाम्याक प्रत्यक्ष जावन घेवन देवान अनुभूती दिलो तसली हें जागो म्हणटाना कितले पवित्र म्हणून ताका एक उल्लेख करूं जायना जाल्यार एक आमगेल स्वाम्याली इच्छा मालगड स्वाम्याली इच्छा हांगा आमगे प्रत्येक समाजान येवका कालगट्टाचे एक हंतांत हांगा येवच्याक सकड मस्त कश्ट आशिल्ले जाल्यार आयच्या दिवसाक देवाले दयेन करतना हांगा येवच्याक मस्त कश्ट ना जाल्यार एक देवाले हांगा आराधना कोरका म्हणले आमगेल्या मालगड स्वाम्याली इच्छा तीच इच्छा घेवन घेना आमगेल्या स्वाम्यान हांगा मनावेलें ह्या वर्साचें ह्या संवत्सराचें चातुर्मास्य व्रत हांगा मूलमठा भितर कोरका अंतू कारण इत्या म्हळ्यार सगळेच समाज बांदवान भागी घेवका विशेषतः देवाल्या कारणिकेक तशींची देवाल्या अनुग्रहाक पात्र जावका ती एक इच्छा पूर्ण जाली म्हणून जाल्यार मालगड स्वाम्याल पूर्ण दय जत्ता म्हणाल एक विश्वासान करताना आमगेल्या स्वाम्यान हांगा चातुर्मासा व्रत फाल्यां आनी परांक घेवता जाल्यार एक पर्व काल हो म्हणटाना काशी तुमकां सर्वांकय गोतस म्हणटाना तसले एक पवित्र जाग्यार अनेक वर्षांत रायाल काला दाखून घेवन घेना हांगा आमगेल्या मठाचे परंपरा जावका जाल्यार पूजन पुनस्कार सकड चलतस सांगतात की बिंदुमाधवांक ग्रामदेव जाल्यार एक ते ग्रामदेव प्रधान जावन देव हांगा आमगेल्या मूलमठा भितर आस तशींची ब्रह्मेशू सांगतात की वैष्णव काशी आनीक शैव काशी म्हूण घेवन शैव काशी भितर विश्वनाथाला आराधना तशींची वैष्णव काशी भितर हांगा ब्रह्मेशाला आराधना ही दोनी हांगा जत्तस तेवे जाल्यार अत्यंत प्राचीन जावन घेवन कलापूर्ण जावन घेवन ना हांगा देवाल्या आराधना घेवता जाल्यार एक अनुग्रहाक पावता जाल्यार आमकां एक अवकाश आमगेल्या स्वाम्यान दिलेलो आसा तशी हांगाची अनुभूती हांगा आयल्यार मात्र कळटा म्हणटाना तसले एक पवित्र जाग्यार आमगेले हे पराक एक मोक्ष साधन म्हणटा ती म्हणटाना यद्राकाची भगीरथाल प्रयत्ना निमित्तान विष्णुपादाब्ज ती गंगा देवाल सानिध्यांत वळतस म्हणटाना देवाल्या विशेष जावन घेना तिगेले स्पर्श मात्रेन घेना देवाक आमी आराधन केल्या वरी जाता तांतूय आमगेल्या सुकृतीन स्वाम्याल्या सुकृता निमित्तान तशींची मालगड स्वाम्याल्या विशेष जावन अनुग्रहा निमित्तान आमगेल्या संयमीन स्वाम्याल्या पूर्ण अनुग्रहा निमित्तान घेना तसले ते एक संयम दवरून घेवन घेना आमकां अनुग्रह करचे खातीर जावन स्वाम्यान नाना रितीर हांगा सकड कार्यक्रम 4 म्हयन्यांत घांतून घेतिल्लो समाज बांदवल्यागी इतले प्रार्थना करता निवेदन करता एक पटीक स्वाम्याल्या विशेष जावन देवाल्या सानिध्याक अनुग्रह करचे खातीर एक अवकाश देवान स्वाम्यान आमकां दिलेलो आसा तो अवकाश सदुपयोग घेवन घेना गुरू सन्निधींत विशेष जावन आराधना देवाल सन्निधींत विशेष जावन अनुग्रह तें पावचे तसले एक अवकाश देवान दिलेलो आसा सगळ्या तुमगे लागीं हांव विनंती करता ह्या कार्यक्रमांत भागी जाया हरिगुरू सेव करा तन्निमित्तान
विशेष रीतीने देवालय गुरुवलया सानिध्याक पात्र जाया म्हण घेवन सांगतची हांव एक 2 उत्तरां देवा सन्निधानांत समर्पण करता.